तुम्ही तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल असं म्हणा. छोटंसं औषध घेतो तोपर्यंत तुम्ही भजन करा. म्हणा विठ्ठल स्पष्टपणे येतोय का? मागेपर्यंत येतोय का? येतोय ना? माझ्या पाठीमागे एक अभंग तुम्ही म्हणा. एक ओळ म्हणतो, ती ओळ तुम्ही पाठीमागे म्हणा. म्हणजे आज कीर्तन कशावर चाललेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातला हा अत्यंत रसाळ आणि नामपर प्रकरणातला अत्यंत सुंदर असा अभंग आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद.
वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जासी झणी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला या भारतामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज हे नाव माहीत नसेल असा क्वचित अडाणी मूर्ख आणि दुर्भागी माणूस आपल्याला शोधून सापडेल याच्यात तीळ मात्र शंका नाही. माऊली ज्ञानोबारायांचं नाव या त्रिखंडामध्ये उपस्थित असणाऱ्या भारतीय संस्कृतीशी संबंधित असणाऱ्या आणि भरत भूमीवर जन्माला येऊन आपल्या धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या स्मरणशक्तीमध्ये यथावकाश विद्यमान आहे. सगळ्यांना माहिती आहे ज्ञानदेव तुकाराम ही अशी दोन नावं आहेत की जी भारतामध्ये जगणाऱ्या प्रत्येकाच्या स्मरणशक्तीमध्ये अगदी हृदयामध्ये चौरंग मांडून त्याच्यावर प्रथम मातृका म्हणून विद्यमान झालेली आहे. आणि ही अशी तशी दैवत नाहीत, तर ही सर्व दैवत जीवाने त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची देणगी न देता सेवा न करता सुद्धा त्यांच्या मनात जीवाची अतीव करुणा निर्माण होते आणि या करुणेमुळे जीवाचं कल्याण करण्यासाठीची जी सगळ्यात मोठी उपकाराची पार्श्वभूमी आपल्या समोर ज्यांनी निर्माण केली ते हे संत आहेत. माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे आणि त्या हरिपाठामध्ये एकूण 27 किंबहुना 28 अभंग आहेत. एक प्रक्षेपित अभंग आहे की अभंग हरिपाठी असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तो. असा एक स्वतंत्र अभंगच आहे. त्याला प्रक्षिप्त जरी मांडला तरी मागील 27 हरिपाठामधल्या अभंगांची पुष्टी त्या अभंगामध्ये केलेली आहे. आज सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे त्यामध्ये माऊली ज्ञानोबाराया जे सांगतात ते जर आपण सगळ्यांनी नीट लक्ष देऊन श्रवण केलं तर आपल्याला सुद्धा देवांच्या जवळ जाण्याचा एक राजमार्ग उपलब्ध होईल. जीव परमेश्वराचा अंश आहे आणि सतत तो देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भगवंतांची माया इतकी गूढ आहे, इतकी प्रगाढ आहे की जीवाला ती सोडायला तयार नाही आणि देवांच्या जवळ जाऊ द्यायला
ती कुठल्याही प्रकारची परवानगी आपल्याला उपलब्ध करून देत नाही. म्हणून ही जी काही जीवाची धडपड आहे ती पाहून माऊलींना दया आली आणि त्या दयेतून या अभंगाची निर्मिती झालेली आहे. केवळ जीवाची करुणा आली. एखादी मरुभूमी असावी, मरुभूमी ज्या ठिकाणी कुठलंच पीक येत नाही, ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, सगळीकडे तापलेलं वाळवंट पसरलेलं आहे, अशा वाळवंटामध्ये एखादा तृषार्त जीव म्हणजे तहानेने व्याकुळ झालेला जीव भर दुपारी वाळवंटामध्ये वाळवंटाच्या मध्यभागी सापडावा. भगवान सूर्यनारायणांच्या अतीव तापाने त्याच्या चामडीचा दाह व्हावा, त्याच्या शरीरामधल्या सर्व धमन्यांमधील पाण्याचा अंश तापाने उडून जावा आणि व्याकुळ झालेल्या जीवाने देवाची याचना करावी की देवा मला पाण्याचा एक थेंब दे. तेव्हा कुठे वाळवंटाच्या मध्यभागून अचानक जसा झरा फुटावा आणि त्या तापलेल्या जीवाची तहान भागावी, तशी त्रिविध तापाने पोळलेले जे जीव आहेत त्या वाळवंटामध्ये, भव नावाच्या वाळवंटामध्ये सापडलेल्या त्रिविध तापाने पोळलेल्या जीवाची अत्यंतिक दया येऊन संतांनी वारंवार मरुभूमीवर जे झरे फोडले ते झरे त्यांच्या वाङ्मयाचे झरे. संतांच्या मुखातून जी अक्षर प्रस्फुटित झाली ती अक्षर केवळ आणि केवळ जीवाची अतीव करुणा येऊन, जीवाचं अतीव कल्याण व्हावं याची इच्छा मनात ठेवून या अभंगांची निर्मिती झालेली आहे. आणि या अभंगामध्ये ते सांगतात काय, तर पहिल्या चरणामध्ये माऊलींनी सांगितले आहे की एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसे करुणा येईल तुझी. की बाबा रे, देवांचं तू नाव जे आहे ते नाम तुझ्या जिभेवर ठेव, मुखामध्ये अखंड ठेव आणि त्या नामाचा वारंवार जप केला असता त्या नामाच्या योगाने देवांना तुझी दया येईल. आणि अशी देवांना जर का तुझी दया आली तर ते काय करतील, तर दुसरं तिसरं काही नाही तर तुला थेट तुझा हात धरून त्यांच्या धामामध्ये ते घेऊन जातील. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. ज्या ठिकाणी सूर्य नाही, चंद्र नाही, ज्या ठिकाणी भगवंतांच्या स्वतःच्या दिव्य धामातील संकल्पाचा अत्यंतिक प्रकाश पडलेला आहे, अशा धामामध्ये ज्या ठिकाणी गेलो असता माणसाची पुनरावृत्ती होत नाही, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, त्या ठिकाणी जीव गेला असता परत येणार नाही, अशा ठिकाणी तुला नेण्यात येईल. विठ्ठल परमार्थामध्ये चालताना याचं थोडंसं रिपीटर कमी करा आणि थोडं स्पष्ट असेल. माझं मला ऐकून यायला पाहिजे, स्पष्ट आवाज आला पाहिजे. दिगंबरा, माझा आवाज येतोय तुम्हाला आता? स्पष्ट येतोय? आता नीट लक्ष देऊ नाही का? तुम्हाला हे मराठी चालेल ना? हे सगळ्यांना कळतंय ना? अगदी डोक्यावरून नाही जाते ना? म्हणजे हे मराठी तुम्हाला लक्ष देता येईल. आता कीर्तनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही आहात आणि इथे जर तुम्ही नीट लक्ष देऊन श्रवण केलं
तर तुम्हाला पुढची पायरी लक्षात येणार आहे. पहा की परमार्थामध्ये दोन प्रकारचे मार्ग असतात. एक असतो विद्येचा मार्ग आणि दुसरा असतो अविद्येचा मार्ग. ज्या ठिकाणी कुठली तरी उपासना जेव्हा जीव स्वीकारतो तेव्हा त्या उपासनेच्या वारंवारतेतून, अनुष्ठानातून आणि पुरश्चरणातून जीवाला दोन प्रकारच्या फळांची प्राप्ती होते. एक तर त्या जीवाच्या ठिकाणी विद्या निर्माण होते, नाहीतर त्या जीवाच्या ठिकाणी अविद्या निर्माण होते. तुम्ही म्हणाल की अविद्या कशी काय निर्माण होते? उपासनेतून अविद्येची निर्मिती कशी काय होते? उपासनेतून तर विद्येची निर्मिती झाली पाहिजे. विद्या आणि अविद्या. विद्या म्हणजे ज्या तत्वाने देवाचा आपल्याला बोध होतो त्या बोध होण्याच्या मार्गाला विद्या असं म्हणायचं. आलं लक्षात? आणि अविद्या म्हणजे ज्या मार्गावर चाललो असता आपण देवाच्या स्वरूपापासून अत्यंत दूर निघून जातो, अशा प्रकारच्या ज्ञानाची उत्पत्ती होणं म्हणजे अविद्येची आपल्यावर कृपा होणं. खूप प्रकारच्या उपासना करत असताना जीव वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या मार्गात अडकतो. कोणीतरी अघोरी मार्गामध्ये जातं, भलत्याच देवी देवतांची उपासना करून, भलत्याच असं मी म्हणणार नाही, पण ज्या तत्वाचा आपल्याला बोध नाहीये, कोणीतरी करताना कोणाला तरी पाहिलं आणि आपल्याही मनामध्ये उत्साह आला की आपण पण आता काली मातेची पूजा करावी, आपण पण स्मशानात जाऊन साधना करावी. तर अशी देखोवेखी सांगोपांगी जी साधना आहे, जी कोणीच आपल्याला उपदेशित केलेली नाही, अशा प्रकारच्या मनमानी साधनेतून जे काही निर्माण होतं त्याला अविद्या असं म्हणतात. यामध्ये जीवाला देवाच्या स्वरूपाची माहिती मिळणं दूर, पण देवाच्या स्वरूपाला सोडून जे जे काही जगामध्ये नाश पावणारा आहे त्यांची माहिती व्हायला लागते. उदाहरण म्हणजे काय तर सिद्धी यायला लागते. सिद्धी मिळवणं काही फार अवघड गोष्ट नाहीये. तुम्ही कुठलाही मंत्र घेतलात आणि त्याचं अनुष्ठान अत्यंत नियमपूर्वक किमान 6 महिने जरी केलं तरी तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. एवढंच नाही तर 1 वर्ष सतत तुम्ही खरं बोललात तर 1 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होतं. खरं बोलणारा जर खरं बोलण्याचा वारंवार सराव करेल, जे जसं आहे तसं मांडण्याचा त्याने निश्चय केला आणि या निश्चयामध्ये त्याच्या सरावामध्ये अनेक वर्षांचा कालावधी लोटला तर त्याचा तो सराव सिद्धीच्या रूपामध्ये परावर्तित होतो. सरावाचं गत्यंतर सिद्धीमध्ये होतं. लक्षात ठेवा, सराव केला की सिद्धी प्राप्त होते. सराव म्हणजे काय तर जे साध्य करायचं आहे त्याच्यासाठी जे जे प्रयत्न केले त्याला सराव असं म्हणतात. म्हणून खरं बोलण्याचा सराव केला तर जिभेला खरं बोलण्याची सवय होते आणि नंतर जे बोलाल ते खरं व्हायला लागतं. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करून सायस शिकविती असं म्हणते. संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं प्रत्येक अक्षर खरं होतं. हे का बरं तर त्यांच्या मुखातून कधी असत्य भाषण बाहेर पडत नाही. ज्यांच्या जिभेने सत्य बोलण्याची प्रतिष्ठा घेतलेली आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे, वचन घेतलेलं आहे, त्यांच्या जिभेतून बाहेर पडणाऱ्या वाक्याला ब्रह्मदेव सुद्धा खोटं ठरू शकत नाही. म्हणून संतांच्या मुखातून बाहेर पडणारी अक्षरं अगदी काळ्या दगडावरची पांढरी किंवा पांढऱ्या दगडावरची काळी रेघ असं सांगतात. म्हणून सद्गुरूंच्या संतांच्या पाया
बसून सेवा करणाऱ्या भक्तांचा अनुग्रह आणि हा अनुभव आहे की त्या सद्गुरूंनी प्रसन्न होऊन जर एखाद्या भक्ताला आशीर्वाद दिला तर त्याने फक्त तो खोटा ठरला हे मला अनुभवातून येऊन सांगावं. त्याच्या समोर सगळी विद्या मी उघडी करून निघून गेली. संतांच्या मुखातून बाहेर पडलेले अक्षर कधीच खोटी नाही. त्यांनी जर सांगितलं तू भरपूर सेवा केली तुझं कल्याण होईल तर निश्चित कल्याण आहे. आपण जीव आपल्या हृदयावर हात ठेवून निश्चिंत राहावं. मनोविकास आणि मानस तज्ञ जे असतात की नाही, ज्या माणसाला फार टेन्शन आलं, ताण तणाव आला तर ते मानस तज्ञ सांगतात आपल्या हृदयावर हात ठेवा आणि सारखं हृदयाला सांगा सगळं बरं आहे, सगळं बरं आहे, असा ते एक विधी सांगतात. त्याने काय होतं, हृदयाला हात लावला की तुमचा हृदयावरचा ताण आपोआप कमी व्हायला लागतो. तुम्ही करून बघा. तसं एखादी व्यक्ती जर संतांच्या सानिध्यात बसलेली असेल आणि त्यांच्या सद्गुरूंनी संतांनी जर त्याला आश्वस्त केलेलं असेल की तुझं काही होणार नाही, कुठल्याही प्रकारची तुला बाधा नाही, मी जे सांगितले ते करत राहा, तुझं कल्याण होईल, तर त्याने पहिलं आपल्या हृदयावर हात ठेवावा आणि हृदयाला सांगून टाकावं, असोनी संसारी जिभे मेघ करी. आपल्या जिभेला हृदयाला सांगावं की आता काळजी काही करू नको, कारण काळजी वाहणारा तो आता बसलेला आहे. एक परमार्थामध्ये जो भगवंतांच्या स्वरूपाला धरून राहतो, उपदेशाला धरून राहतो, त्याच्या जीवनामध्ये विद्येची निर्मिती होते. आणि जो या तत्वापासून दूर जाऊन मनाची साधना करतो त्याच्याजवळ भगवंतांच्या स्वरूपाचा अज्ञान निर्माण होतं आणि त्याच्याजवळ सिद्धी येतात. त्या सिद्धी काय आहे तर फार काही नाही, कोणाच्या तरी मनातलं आपल्याला कळायला लागतं. कोणीतरी येणार असेल तर आधीच स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये ती व्यक्ती आलेली कळते. कोणाच्या तरी शरीरामध्ये जाता येतं, स्थान गमन करता येतं, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येतं. पण या सगळ्या विद्या, या सगळ्या सिद्धी तुम्हाला या मृत्यू लोकावरच वापरता येतात. इथून पुढे त्यांची गती नाही, गती नाहीच. तुम्ही आकाशामध्ये जर पाहिलं ना, आत्ता पहा, मृगाचा एक नक्षत्र आहे, तो व्याधाचा तारा असतो मृगाच्या नक्षत्राखाली, तुम्हाला माहिती आहे ना. त्या व्याधाच्या समोर 3 उभे तारे असतात एका दिशेला. तर त्या 3 ताऱ्यांना काहीतरी नाव आहे आणि त्या 3 ताऱ्यांच्या मधल्या ताऱ्याचा जेवढा आकार आहे ना त्याच्यामध्ये 1000 सूर्य बसतात. किती? 1000 सूर्य. त्या व्याधाने ज्याला बाण मारला ना त्या 3 ताऱ्यांना, त्या मृगाला, त्या 3 ताऱ्यांच्या मधल्या ताऱ्याचं वस्तुमान आणि आकारमान एवढं मोठं की ज्याच्यामध्ये 1000 सूर्य बसतात. जो या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्याचा विस्तार केवढा असेल विचार करा. या सूर्याची गणना तिथे कुठे करतात? न तद भासयते सूर्यो, असं भगवंतांनी स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे की तिथं सूर्य आणि चंद्राची गतीच नाहीये. न त्वं मेथ परंतप, या वाक्याला खोटं ठरवलं. तुमच्यामध्ये जर कोणी या वाक्याचं खंडन करणार असेल तर त्यांनी खंडन करावं. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, जो नरनारायणाचा अवतार आहे, त्याला सांगितलं की न त्वं मेथ परंतप, म्हणजे हे अर्जुन तुम नहीं जान सकते, तुम्हारे पिछले जन्मों को तुम नहीं जान सकते. अरे काल काय भाजी खाल्ली ती आठवत नाही तुला, मागचे जन्म काय जाणणार. तान्यहं वेद सर्वाणि, ते सगळे तुझे मागचे पुढचे जन्म आणि माझेही सगळे अवतार मी जाणतो. तान्यहं वेद सर्वाणि, ते सगळं मी जाणतो. एवढा मोठा प्रचंड विस्तार ज्या भगवंतांचा आहे तिथे अविद्या प्राप्त करून ही सिद्धी कुठे नाचवतात. म्हणून सिद्धी लावी पिसे तया कोणा पुसे, असं म्हटलेलं आहे की या सिद्धीच्या मागे लागून काही उपयोग नाही. ही सगळं काय निर्माण करेल?
अविद्या निर्माण करेल, तुमच्या ठिकाणी भगवंतांपासून दूर होण्याचे. आज मला एक साधकांनी प्रश्न विचारला की बरेच लोक भगवंतांची उपासना करतात आणि भगवंतांची उपासना करतात, इकडे देवाची पूजा करतात, इकडे वाईट कृत्य करतात. मग हे कसं काय त्यांचं दोघांचं कसं काय चालतं? तर मुळात जो वाईट कृत्य करतोय तर समजायचं त्याच्यामध्ये रजोगुण जास्त आहे. रजोगुण ज्याच्यामध्ये आहे तोच कर्म करतो, पण रजोगुण असणारा जर वाईट कर्म करायला लागला तर समजायचं रजोगुणावर तमोगुण आरूढ झालेला आहे, म्हणून त्याची प्रवृत्ती ही वाईट कर्म करण्याकडे. मग असा तमोगुणी साधक भगवंतांची उपासना करेल का? तर नक्कीच करेल. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, हिरण्यकश्यपूने केली नाही तपश्चर्या, ब्रह्मदेवाची केलेली आहे. आणि ज्याने ब्रह्मदेवाला जन्म दिला त्याच्याशी लढण्यासाठी हा तयार झाला. याला म्हणायचं अविद्या. ज्या भगवंतांच्या पोटातून ब्रह्मदेव बाहेर पडले त्या ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपूने सिद्धी मिळवली. त्या क्षुल्लक सिद्धीच्या जोरावर भगवंतांना आवाहन देण्यासाठी हिरण्यकश्यपू प्रत्युत झाला. हे कशामुळं? तमोगुण वाढला. तर काही लोक एकीकडे वाईट कृत्य करतात तर समजायचं त्यांची उपासना पण तमोगुणी आणि त्यांना फळ सुद्धा तमोगुणीच देतात भगवंत. आणि भगवंत देत नाही फळ. तुम्ही भगवंतांची किंवा एखाद्या फोटोची अशी आरती करायला लागली. मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही आरती करताय आणि आरती करताना अचानक फूल खाली पडलं तर तुम्ही म्हणाल देवाचा साक्षात्कार झाला, देवाने मला कौल दिला. पण तुम्हाला सांगतो कौल वगैरे देवाने दिलेला, देवाच्या जवळ जी माया आहे त्यांची अर्धांगिनी तिने तो कौल दिलेला असतो. चल बंगला घे आणि बोंबलत बस, गाडी घे बोंबलत बस, नोकर चाकर घे खेळत बस. तुला लौकिक जीवनात जगण्यासाठी जे जे काय पाहिजे ते सगळं, बंगला घे, गाडी घे, आयुष्य आराम घे, पण भगवंत ज्याच्यावर खरी कृपा करतात त्याच्याकडचं सगळं काढून घेतात. गांडा महाराज म्हणजे योगानंद सरस्वती स्वामी महाराज, भगवती जगदंबा राजराजेश्वरी नर्मदा मातेच्या तटावर तपश्चर्येसाठी गेले. अंगावर काही नव्हतं, एक जाणव आणि एक लंगोट. क्षमा करा, 2 लंगोट होते. किती? 2 लंगोट होत्या. शूळ पाणीतले भिल्ल आले आणि महाराजांना म्हणाले, महाराज चला काढा तुमच्याकडे काय काय. महाराज म्हणाले जे तुम्हाला दिसतंय तेवढंच आहे माझ्याकडे. तर त्या भिल्लांनी त्यांची वाळत घातलेली एक लंगोटी घेतली. म्हटले असू दे आम्हाला होईल. म्हटले अजून काय तुमच्याकडे? म्हटले काहीच नाही माझ्याकडे. तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या खांद्यावर डावीकडून उजवीकडे जाणारा दोरा दिसतोय तेवढा द्या. म्हटले अरे याचं काय? म्हटलं असू द्या, हारबीर वळायला होईल म्हणून जाणवं सुद्धा तोडून घेत. हे सगळं गेल्याच्या नंतर गांडा महाराज म्हणजे योगानंद सरस्वती स्वामी महाराज दोन्ही हात जोडून नर्मदा माई समोर बसले. डोळ्यात अश्रू आले आणि महाराजांनी तिला प्रार्थना केली, बाई शेवटचं काही राहिलेलं होतं, थोडस ब्राह्मणत्वाचा अभिमान राहिलेला होता, तोही काढून घेतला आणि माझ्याकडे 2 लंगोटे आहेत असा जो संग्रहाचा अभिमान माझ्याकडे होता तोही तो काढून घेतला. अंगावरचीच ठेवलीस, तेही काढून घेतलं. तुझी कृपा झाली आणि नाचायला लागले. मला भगवंतांची सेवा करताना असं काही जर झालं तर साधकाने नाचावं. माझे सद्गुरु दत्तदास महाराज एकदा म्हणाले, एकदा आश्रमात मी लहान होतो, गोशाळेत राहायचो आम्ही. कोणीतरी गोशाळेतले प्रमुख होते, त्यांच्याशी माझं भांडण झालं. म्हणजे भांडण काही मी केलं नाही, म्हणजे असं सगळे जण सांगतात. पण ते आले, मला ओरडायला लागले, खूप ओरडले.
आणि मग मी दत्तदास महाराजांना मेसेज टाकला. म्हटलं एवढ्या मला त्यांनी शिव्या दिल्या, एवढ्या शिव्या दिल्या, आणि सगळे शिव्या मी लिहून पाठवले. काय काय शिव्या दिल्या ते सगळं लिहून पाठवले. एवढं मला बोलले. आणि ते भांडत होते तेव्हा मी ते रेकॉर्ड वगैरे पण करून पाठवले. महाराज म्हणाले असं झालं का? म्हटले आत्ताच्या आत्ता ये, मंदिरात ये. धावत गेलो. म्हटलं आता याचं काय खरं नाही, महाराज याचा कार्यक्रम करणार. मंदिरात गेलो आणि महाराज बसलेले. महाराज म्हणाले की चल नाचायला लागा दिवस. म्हटलं काय झालं? अरे असं काही झालं तर नाचावं साधकाने देवाचं. कोणी आपला अपमान केला तर साधकाने हे पहिलं निश्चित केलं पाहिजे की मला काही मान आहे का? माझ्या ठिकाणी असं काय आहे की जे कमी झालं? मुळात ज्याला मानच नाही, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच, हे विसरलं तुम्ही. साधकाने आधी हे सोडले तर तो साधक आहे. ज्याच्याकडे मानच नाही त्याचा अपमान जगामध्ये कोण करणार? मान सोडला पाहिजे. म्हणून महाराजांनी सांगितलं तुला असं वाटत असेल की त्याने तुझा अपमान केला तर तू ठरव की तुला किती मान आहे आतमध्ये. आधी तो मान तू काढला पाहिजे. हे सगळं तुझ्या आतमध्ये जो अभिमान आहे, मान आहे, अहंकार आहे, तो सगळा देवांना देण्याची कृपा माझ्यासमोर असं म्हणतात. कृपा कर म्हणतात. कारण जगामध्ये सगळं करतील. अगदी मला नवचंडी हवन करायचं एवढे पैसे द्या म्हटल्यावर यजमान काढून दे, पण तुमच्या ठिकाणी असलेला अहंकार काढून द्या म्हटल्यावर अनेक जन्म गेले पण काढून द्यायची इच्छा होती ना कोणाची. आतमध्ये बसलेली घाण बाहेर फेका. त्या घाणीमध्ये तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती नाही असं वारंवार विनंती करून सांगितलं तरी जीव काही त्याला सोडायला तयार नाही. आणि असं सगळं असताना ही अविद्या जीवाच्या ठिकाणी निर्माण झाली. हे सगळ्या विकारांनी एका जन्मात नाही बरं. एखादा जीव आपण म्हणतो की नाही तो व्यक्ती माझ्याशी असं वागला, अरे तुला एवढं लक्षात घ्यायला पाहिजे तो व्यक्ती तसा आहे म्हणून तसा वागला. तो व्यक्ती जर तसा नसता तर तसं वागला असता का? एखाद्या व्यक्तीला शिव्या देण्याची सवय तर आपण हे जाणलं पाहिजे की ती शिव्या देण्याची सवय त्याच्या ह्या जन्मीची नाही तर त्याच्या अनेक जन्मीचे कुसंस्कार त्याच्यावर झालेले आहेत. ते वारंवार त्याच्या स्वभावातून बाहेर पडतात. एखाद्या व्यक्तीला कुटीलपणा करण्याची सवय, एखाद्या व्यक्तीला चहाड्या करण्याची सवय, एखाद्या व्यक्तीला भांडणं लावण्याची सवय, अशा वेगवेगळ्या प्रकारचे विकार जीव अनेक जन्मातून घेऊन फिरतोय. एवढं वजन घेऊन फिरतोय. ते वजन खाली ठेवायला तयार नाही. लगेच मोकळा करतील. लगेच भगवान आपली अशी ओवाळणी करतील आणि देहाची चिमटी करून देवांच्या समोर ठेवतील. पण हे सगळं होईल तेव्हा ही सगळी अविद्या, ही सगळ्या प्रकारची कुविद्या आपल्या ठिकाणची निघून जावी आणि भगवंतांच्या कृपेचा अनुग्रह व्हावा. त्याच्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जीवाला अत्यंत सुंदर बोध केलेला आहे. एक तत्व नाम दृढ धारी
तर जीवाची करुणा आली की प्रत्यक्ष भगवंत आपल्या शेजारी सद्गुरूंचं रूप घेऊन येतात आणि आपल्याला उपदेश करतात. आता या साधनेमध्ये तुम्हाला सांगितलं की एक प्रकारची साधना ही सद्गुरू परंपरेकडून आलेली आहे आणि दुसरी साधना कुठली आहे तर जी स्वतःच्या मनाने केलेली आहे. आता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. या साधनेमध्ये दोन प्रकारचे नाम असतात. एक असतं सद्गुरू प्रदत्त नाम आणि एक असतं मनाने घेतलेलं नाम. जे आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे त्या नामाला सबीज नाम म्हणायचं. काय म्हणायचं? सबीज नाम. आणि दुसरं एक नाम असतं जे मनाने कोणीतरी आपल्याला सांगितलं असं, चला हा मंत्र म्हण, शनीचा मंत्र म्हण, राहूचा मंत्र म्हण, गुरुचा जप कर, ओम राम ह्रीम रौम ह्रग सह गुरुवे नमः, काहीतरी म्हण आपलं, पौराणिक मंत्र म्हण, वेदोक्त मंत्र म्हण, ओम किं केतवे नमः, केतूचा मंत्र म्हण, तुझी साडेसती दूर होईल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे मनाने घेतलेले, वाचून घेतलेले, कोणीतरी सांगितलेले या मंत्रांना म्हणायचं निर्बीज नाम. काय म्हणायचं? निर्बीज नाम. आता सबीज नाम आणि निर्बीज नाम यातला फरक लक्षात घेऊ. तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना? घरी दूध तापत ठेवलं तर नाही ना? ठीक, घरी तर जायचं नाही ना? अच्छा, तर पुढे जाऊयात. एक असतं सबीज नाम आणि दुसरं असतं, हा तुम्ही बोला म्हणजे बोललं की जर आपण पुढे गेलो. हा, मला शिक्षक बनायची खूप हौस होती पण चुकून बुवा झालं, त्यामुळं माझी हौस तुम्ही इथे पूर्ण करा. एक असतं सबीज नाम आणि दुसरं असतं. अगदी बरोबर. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही चांगले विद्यार्थी बनला आहात. भगवान तुमचं भलं करो. एक असतं सबीज नाम आणि दुसरं असतं निर्बीज. ज्या नामाच्या पाठीमागे भगवंतांची शक्ती सद्गुरू प्रदत्त परंपरेने उभी असते त्याला सबीज नाम असं म्हणायचं. आणि ज्या नामाच्या मागे सद्गुरूंची शक्ती उभी नाही, आपल्या मनाने आपण ते घेतलेलं, त्याला निर्बीज नाम असं म्हणायचं. सबीज नाम आणि निर्बीज नामाच्या कार्यफलावर आणि कार्यकारण भावाचं फळ काय तर सबीज नामाचा जप केल्यावर आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेतून झालेल्या जपाद्वारा आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. नीट ऐका. आणि आपल्या मनाने घेतलेल्या निर्बीज नामातून सद्गुरूंची प्राप्ती होते. दोन्ही नाम व्यर्थ जात नाही. एका नामाने मूळ स्वरूपाची प्राप्ती होते आणि एका नामाने भगवंतांच्या सद्गुरु रूपाची प्राप्ती होते. आणि एकदा का सद्गुरूंची प्राप्ती झाली की मग ते देवाची प्राप्ती करून देतातच. म्हणून निर्बीज नाम घेतलं की ते फळाला आलं की कुठून ना कुठून तुम्हाला योग्य सद्गुरूंची परंपरा मिळणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. पण देवाची प्राप्ती होईल हा भ्रम मनातून काढू नका. निर्बीज नामाने परमात्मा तत्वाची ओळख होत नाही. कारण परमात्मा तत्व सद्गुरु रूपात देह धरून जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही आणि तुमच्या कानामध्ये तो बोध करत नाही, काया काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला आवाशी, जोपर्यंत तुम्हाला तो रस टोचत नाही तोपर्यंत तुम्हाला परमात्मा तत्वाला जाणण्यासाठीचा मार्ग उपलब्ध होतो. हा मुख्य फरक निर्बीज आणि सबीज नामामधला आहे. सद्गुरु गोंदवलेकर महाराज म्हणतात की एखादी बाई रात्रीचं जेवण झाल्यानंतर भांडी घासायला बसते, तर जी जळलेली करपलेली भांडी आहेत ती सगळ्यात आधी धुते की सगळ्यात शेवटी धुते? सगळ्यात स्वच्छ
स्वच्छ आणि कमी खरकटी असलेली भांडी आधी धुते आणि जळलेली करपलेली काळी भांडी काय करते? हा, अगदी कोण म्हटलं भिजवून ठेवते, ती खरी सुगरण आहे. हा, भगवती जगदंबा कैलासाचल निवासिनी तुहिनाचल संस्थिता भगवती अन्नपूर्णा तिच्यामध्ये विद्यमान आहे असं समजा. आधी ती सुगरण भगवती काय करते तर ती माऊली खरकटी जळलेली भांडी करपलेली भांडी पाण्यामध्ये भिजायला ठेवते. मला सांगा, कमी खरकटी कमी करपलेली भांडी आधी धुवून होतील का खरकटी भांडी आधी धुवून होतील? हा, तर तसं ज्यांच्या शरीरामध्ये ज्यांच्या हृदयामध्ये सत्व गुणाचं प्रमाण अधिक आहे, ज्यांचं हृदय कमी करपलेलं आहे, कमी खरकट झालेलं आहे, अशांचं काम लवकर होतं. आणि ज्यांच्यावर मायेचं खूप मळ, इतके कर्म केले, इतके भयानक कर्म केले, कोणाकोणाला वाटेला लावून आलेली असतात स्वतःची वाट शोधायला, अशी माणसं भिजत ठेवली जातात. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात हे भिजणं बघा, मी एक वाक्य वापरतो, काम सगळ्यांचं होतं. एखादी बाई भांडी घासायला बसली की असं एक अर्धी भांडी उद्या सकाळी घासायला. उद्या कशाला घासणार? उद्या कुकर लागणार आहे डब्याला सकाळी, तर आज कुकर घासलाच पाहिजे की नाही? तर एकदा का बाई भांडी घासायला बसली की सगळी भांडी घासून उठते. तसं सद्गुरू भांडी घासायला बसले, सगळ्यांची मडकी धुणार आहे. फक्त कोणाचं किती करपले फक्त एकदा, त्याला आत्मचिंतन असं म्हणतात. खरंच आहे, तुम्ही आतमध्ये विचारा, नुसतं सद्गुरूंना जाऊन विचारायचं माझं काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. अरे आत्मचिंतन कर, आतमध्ये जाऊन बघ तू किती करपलेला आहेस, किती दिवे लावले. भगवंतांनी एक सगळ्यांना देणगी दिलेली. महाराज नीट लक्ष देऊ नका, तरच कळेल कुठली देणगी दिली आहे. विस्मरण नावाची देणगी दिली. कधी काय काय दिवे लावले ते आठवतच नाही माणसं. आणि दिवे लावलेला नसतात हो. दिवे लावले तर एखाद्या आंधळ्याला उजेड तरी दिसेल, अंधारात कोणाची तरी पाय वाट मोकळी होईल. त्यांनी होळी पेटवलेली असते, त्याची धग इथे अजून ह्या जन्मात पोळतोय, करपतोय, भासतोय. अशी होळी भगवंत आपल्याला सद्गुरु रूपात येतात, साधना करायला सांगतात आणि भिजत ठेवतात. साधना कर, साधना कर. चांगलं ते डिश वॉश असतं की नाही, ते पाण्यामध्ये बुडवून त्याच्यामध्ये ठेवले, कधी होईल काम माझं? अरे भिजत ठेवलंय. साबण तर मुरू दे ना अंगाला. ह्याच्यामध्ये पण काही साधकांचा प्रकार आहे. तुम्हाला खरं सांगतो, साबण किती भारी कंपनीचा असतो, खूप छान असतं. मी खाली येऊन बघतो, खूप महागडा असला तरी त्याचा सुंदर सुवास तरी अंगाला लावून बसतो का आपण? कधीतरी धुवावाच लागतो ना. त्यातले पण भक्तांचे प्रकार असतात. म्हणजे जे साधन म्हणून दिले त्याचा इतका अहंकार होत असतो, तेच लावून गळ्यात माळा मुद्रा वगैरे सगळं त्याचं साबण. अरे ते धुवायचंय बाळा, हे सगळं सोडून पुढचं साधन तुला मिळणार आहे. साधनाचा पण अहंकार. साधना पायरीवर, पायरी म्हणजे साधन आहे. साधना म्हणजे पायरी आहे. पायरीवर बसायचं नाही, चढत जायला सांगितलंय. पायरी सोडली तर पुढचा मजला येईल ना. पायरीचा पण अहंकार होतो. अधिकारी लोकांचे 3 वर्ग सांगितलेले, उत्तम, मध्यम आणि अधम. आता याच्यामध्ये आपण कोण आहोत असं चिंतन तुम्ही करू नका, पण उत्तम, मध्यम आणि अधम असे असतात. तुम्ही भगवती नर्मदेला ओळखत नसाल असं म्हणणं पाप ठरेल माझ्या. गुजरातचे लोक अत्यंत भाग्यवान आहेत, जी भगवान शंकरांच्या बाणलिंगांना आपल्या हृदयात धारण करणारी आहे. ती शंकर विभूती तुमच्या राज्यातून वाहते. तुम्ही किती भाग्यवान आहात. तिच्यामध्ये 3 अधिकारी असतात, उत्तम, मध्यम आणि अधम. पाण्यामध्ये
गोटे असतात माहिती आहे तुम्हाला? पाण्यामध्ये बेडूक असतो नाही, आणि पाण्यामध्ये मासा असतो नाही. हे 3 अधिकारी सांगितलेले आहेत. गोटा कुठे असतो? तरंगतो वरती की कुठे असतो? एकदम तळाला असतो. बेडूक कुठे असतो महाराज? आतमध्ये बाहेर दोन्हीकडे, तो उभयच आहे. आणि मासा पाण्यामध्येच असतो, पाण्यामध्ये वरती हालचाल करतो, कुठल्याही कोण्यात जाऊ शकतो. तर याच्यातला सगळ्यात जो उत्तम अधिकारी शास्त्राने सांगितलाय तो मासा आहे. मासा का सांगितला? तर माशाला पाण्याचा वियोग झाला की जगामध्ये असा वैद्य उपलब्ध नाही की माशा मला पाण्याच्या बाहेर त्याचा प्राण त्याच्या खोलीमध्ये धरून ठेवण्यासाठी मदत करेल. असा वैद्य उपलब्ध नाही की पाण्याबाहेर त्याचा जीव वाचू शकेल. पाण्याचा वियोग झाला की माशाने आपल्या प्राणाची कुरवंडी केलीच. इतका तो पाण्याशी तादात्म्य पावलेला असतो. भक्ताने आपल्या सद्गुरूंशी असं तादात्म्य ठेवावं की तुझा वियोग झाला की मग माझा जीव कुठेतरी बाहेर आला पाहिजे, जीव बाहेर आला पाहिजे. माणिक प्रभू महाराज म्हणतात, विसरू जरी चरणा हे प्रभू, विसरू जरी चरणाचा वियोग होईल त्या क्षणी आमचे प्राण आमच्या कुडीला सोडून बाहेर यावे, अशी प्रार्थना मार्तंड माणिक प्रभू महाराजांनी भगवान दत्तात्रयाच्या चरणाजवळ. तुझा विसर आम्हाला होऊ नाही. एक याला उत्तम अधिकारी म्हणायचं. पाण्यात बाहेर मासा काढला त्याला कळतं की आपला वियोग झाला, आपल्या आराध्याशी आपल्या इष्टाशी आपण दूर झालो. आता आपलं पहिलं कर्तव्य आहे आपल्या प्राणांची कुरवंडी करणं. आता आपण जगू शकत नाही. उत्तम अधिकारी. आता दुसरा अधिकारी बघा, मध्यम. जेव्हा हा बेडूक मध्यम अधिकारी, त्याला पाण्यातून जेव्हा गरज असते तेव्हा पाण्यात जाऊन तो काहीतरी खातो, आणि ज्यावेळी त्याला भूमीवर गरज असते तेव्हा भूमीवर येतो. असे परमार्थामध्ये लबाड लांडगे असतात. ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूंची गरज असते त्यावेळेस त्यांना चिकटतात, मी तुमचा दास आहे, मी तुमचा दास आहे असं म्हणतात. आणि ज्या वेळेस त्यांचं आपलं सगळं पूर्ण होतं, इच्छा पूर्ण होती, पुन्हा बाहेर पाण्याच्या बाहेर म्हणजे संसार. मग तिथं काय आहे का? पाणीपुरी वडापाव असं सांगतात. बाबा तुला देवांना भेटायला जायचंय ना, ठीक आहे जा. रेल्वेत बसलं पाहिजे, कुठल्या तरी वाहनात बसलं पाहिजे. वाटेत तुला भूक लागली, अरे खूप भूक लागली, वडापावचं दुकान दिसलं, नेमकी रेल्वे तिथे थांबली, अरे 1 वडापाव घे, 2 घे, 10 वडापाव घे. पण वडापाव घेतल्यानंतर साधकाला असं वाटायला लागतं की आपण इथं वडापावचं दुकान टाकलं. आणि बऱ्याच साधकांचं असं होतं, वडापावचं दुकान टाकून मार्ग चुकतो, वडापाव दुकान टाकून तिथे विकत बसतात. मार्ग चुकले महाराज. कशासाठी आले होते? कोणाला मिळवायचं होतं? काय प्राप्ती करायची होती आणि कशाची प्राप्ती झाली याचा विचार करणं म्हणजे साधकाचं पहिलं आत्मचिंतन आहे. ही या अभंगावरची प्रस्तावनाच बोलतो. असं तुम्ही महिनाभर कीर्तन ठेवलं पाहिजे, तेव्हा ह्या अभंगावरचं चिंतन पूर्ण. या अभंगाला समजून घेण्याची पात्रता, नवे नवे लायकी यावी याच्याकरता ही प्रस्तावना सांगणं गरजेचं आहे. कोणाकडे चाललोय, कोणाशी आपण आपला संबंध आहे
याची जाण आपण साधकाने ठेवली पाहिजे. देवांसमोर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किती नम्रता असली पाहिजे, किती पराकोटीचा त्याग केला पाहिजे, याचं उत्तुच्च उदाहरण. तो मध्यम अधिकारी बेडूक वाटेल तेव्हा देवाकडे यायचं, वाटेल तेव्हा संसारात जाऊन पडायचं, तिथे उणीव भासली की पुन्हा यायचं. परत आहेच सद्गुरू बसलेले, परत ते सोडवतात आपल्याला कष्टातून संसारात. बरं संत त्यांच्या जवळ हिरा माणिक घेऊन बसले. काय घेऊन बसले? आणि हिंग आणि मिरे मागणारे जास्त आहेत त्यांच्या. मागायला काय आले? हिंग आणि मिरे घेऊन काय बसले? हिरा माणिक. ते मागत नाही. काय मागितलं पाहिजे ते मागत नाही, हे मागितलं. हा मध्यम अधिकारी आहे. आणि अजून एक अधिकारी, त्याला अधम म्हणायचा. अधम हा म्हणजे गोटा नर्मदेच्या तळाशी असतो खाली कुठेतरी. याला फोडला ना महाराज, बाहेर काढून फोडला, पाण्याच्या बाहेर काढला आणि फोडला, तर मला सांगा आतला भाग कोरडा निघेल की पाण्याने भरलेला? बरं हा दगडाचा जो गोटा आहे तो पाण्यात किती वर्षापासून असेल हे सांगू शकता? हजारो वर्ष झाले असते. हजारो वर्ष जरी तो पाण्यात राहिला तरी पाणी आतमध्ये जाते. असे काही ज्या ठिकाणी हे गोटे तिथे पाण्याचा किती दाब आहे. काही जण म्हणजे परमार्थाचा एवढा दाब असतो, परमार्थाच्या मध्यभागी दिसतात ती माणसं अगदी संतांच्या जवळ. गोटे जसे पाण्याचं जिथं अत्युच्च दाब आहे, पाण्याची ज्यांच्यावर खूप कृपा आहे, तरी देखील आतला भाग कोरडा आहे, असे आधम लोक पण असतात. देवांच्या जवळ आहेत पण त्यांची हृदय कोरडी पडलेली आहेत, आतून भिजलेले. कसं भिजलं पाहिजे? तुम्ही गुजरातकर मंडळी आहात, तुमच्याकडे पाव नक्की खात. पाव असतो की नाही? चहा बरोबर खाता का तुम्ही? तो पावाचा तुकडा आधी किती मऊ असतो, असा दाबला की असं मऊ मऊ असतो. तो पावाचा तुकडा चहामध्ये बुडवला की किती मऊ होईल अजून? बरं आधीच तो मऊ असतो, बरं चहामध्ये बुडवल्यावर अजून मऊ. असं मऊ मऊ खाण्यात किती मजा असते. दात नसलेल्यांनाच विचार. 32 दाताच्या बोकड्यांना त्याची काय किंमत आहे? खरं तर पावाचा तुकडा आधीच मऊ, त्याच्यात तो भिजवला की किती मऊ होईल. तसं आधीच सत्वगुणांची ज्याच्यामध्ये उबाळी आलेली आहे, असा व्यक्ती सत्वगुणात देवाच्या कृपेमध्ये बुडला की तो किती मऊ होईल. पण त्या ठिकाणी एखाद्या माणसाला दगड खा असं म्हटल्यावर कसं होईल? पाहे पहा लोहाचे चणे, जई बोचरिया पडते खाणे. माऊली म्हणतात लोखंडाचे चणे एखाद्या बोचऱ्या म्हणजे दात नसलेल्या दंतविहीन माणसाला खायला दिली तर त्याचा जीव वाचेल की तो मरेल? मरेल ना महाराज. तसं तुम्ही हे कोरडं कोरडं कशाला खाताय? तुम्हाला सोपं करून सद्गुरूंनी एवढंच नाही, लहान मुलाला अख्खी चपाती खाता येत नाही, पोळी खाता येत नाही, म्हणून आई जशी ताटामध्ये तुकडे करून देते आणि एक एक भाजीच्या घासाबरोबर त्याला भरवते, तसं सद्गुरू अक्षरशः तुम्हाला नाम भरवतात. एखादा साधक जर सतत नामस्मरण करत असेल तर समजायचं की त्याने स्वतःने ते केलेलं सद्गुरू त्याच्या हृदयामध्ये येऊन बसले. माऊलींनी पुरावा दिला, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पूर. माझ्या हृदयामध्ये बसून ते नामस्मरण करून घेतायत, नाहीतर माझी लायकी तरी आहे का? विचार, डोळे झाकले की आपली लायकी कळेल. मी कुठे आहे आणि माझं काय आहे? माझं काही नाही. मी काय होतो, मी कसा आहे हे केवळ मला माहिती आहे. आणि एवढं माहिती असताना स्वीकारण्याची औदार्याची जी सगळ्यात मोठी भूमिका आहे, ती भूमिका केवळ आणि केवळ औदार्याचा परमोच्च बिंदू, मुकुटमणी, रसराज आणि सगळ्यात मोठा धैर्याचा डोंगर सद्गुरूच असू शकतो. सद्गुरू समर्थ
कृपेचा सागर मनी वारंवार आठव. या जगामध्ये जर आपल्याला कोणी पोटात घालतं तर ते केवळ आणि केवळ आपले सद्गुरू आहेत. 9 महिने पोटात ठेवल्यावर आईला सुद्धा वाटतं आता बाहेर टाकून द्या. उदरा बाहेर पडलेल्या पाठी पुत्र स्नेह माता उठी ते बाहेर न घालून पोटी स्नेह गोमटी गुरु माता. जिने आपल्या पोटात 9 महिने ठेवलं तिने बाहेर टाकून दिलं. या ब्रह्मांडामध्ये जा, या मायेमध्ये जा आणि तिकडे कर्म कर. या मायेमध्ये जिने आपल्याला सोडलं ती आपली आई आणि या मायेतून पुन्हा आपल्या कृपा कुशीमध्ये घेऊन आपल्याला आश्रय दिला ती आपली गुरुमाता. दोघांमध्ये हा सगळ्यात मोठा फरक. हे सद्गुरू आपल्या जवळ येतात आणि ते काय करतात तर सगळ्यात महत्वाचं की देवानी हे नाव दिलेलं असतं. प्रत्यक्ष ज्यांच्या परंपरा आहे, दत्त संप्रदायाची परंपरा प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांपासून आहे. दत्तात्रेय मूळ पीठ शंकरू आणि दत्तात्रेय जगद्गुरु असं म्हटलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांपासून वेगवेगळ्या अधिकारी लोकांना उपदेश झाला. त्यांच्या पासून आपल्यापर्यंत दत्ताचा मंत्र आलेला. वारकरी संप्रदायामध्ये प्रकट परंपरा आहे, माऊलींची परंपरा आहे, तुकाराम महाराजांची परंपरा आहे, नामदेव महाराजांची वंशावळीची परंपरा आहे. या सगळ्यांची वारकरी संप्रदायात सुद्धा वेगवेगळे मंत्र आहेत. नामदेव रायांच्या फडाचा जो भजनाचा मंत्र आहे तो नामदेव जनाबाई आणि त्यांच्यात फक्त महाराज ज्ञानेश्वर माऊली असं भजन म्हणतात. कारण तुकाराम महाराजांच्या आधीचा फड असल्यामुळे त्यांच्यामध्ये तुकाराम महाराजांचा उल्लेख नाही. ते फक्त महाराज ज्ञानेश्वर माऊली असे एवढं भजन करतात. अशी वेगवेगळ्या फडाची परंपरा आहे, मंत्र आहे. ते मंत्र आपल्या सद्गुरूंनी आपल्यापर्यंत आले आणि त्यांनी आपल्याला उपदेश केला की आता तू काही करू नको, फक्त दिलेली साधना कर. आणि हे साधना केल्यावर काय होईल ते पुढे सांगतो विठ्ठल. आता 15 मिनिटं राहिलेली आहेत. त्याच्यामध्ये अत्यंत आवर्त घेऊन नामावर येतो. आवडेल ना आपल्याला सगळ्यांना ऐकायला? तुम्हाला कंटाळा तर नाही ना? तुम्हाला जर कंटाळा आला नाही या ठिकाणी तर समजायचं कीर्तनी वैसता निद्रे लागले भगवंतांच्या सानिध्यात तुम्ही आहात. तुम्हाला कीर्तन कुठली जायला लागली असं वाटायला लागलं तर समजायचं आपल्यावर मायेची कृपा आहे. आणि कीर्तनामधला रस वाढत चालला, आतमध्ये तुम्ही ओले व्हायला लागला आणि देवांविषयी अपार असं प्रेम दाटून यायला लागलं तर समजायचं कीर्तनामध्ये उपस्थित झालेल्या संत मंडळींनी तुमच्याकडे एकदा कृपादृष्टीने पाहायला सुरुवात केली. कोणीतरी आपल्याकडे पाहतोय, आपल्यावर कृपा करतोय. त्याचा अर्थ म्हणजे काय? तर तो अर्थ म्हणजे आपल्या ठिकाणी ती लक्षणं प्रकट व्हायला लागलेली आहेत. या सगळ्यावर स्वतंत्र बोलता येईल पण आपण नामावर जाऊयात. तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत की सद्गुरूंकडून आपल्याला नाम मिळालेलं. काय मिळालं? आणि ते सबीज नाम मिळालेलं. निर्बीज नामावर परत बोलायचं. सबीज नाम मिळाले, सद्गुरूंकडून मिळाले. सद्गुरूंनी आपल्यावर कृपा केली. आता साधकाची जबाबदारी काय आहे? तर सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे काय, सद्गुरू केला म्हणजे काय, तर आपण आजपासून सद्गुरू सांगतील तसं ऐकणार आहोत. याचं आपण सद्गुरूंना दिलेलं आहे वचन. सद्गुरूंकडून अनुग्रह घ्यायचा, आपण मनाला वाटेल तेच करत राहायचं.
याला प्रमाद असं म्हणतात. सद्गुरूंकडून अनुग्रह घेतल्यानंतर जीवाच्या ठिकाणी अशा प्रमादाची उत्पत्ती त्याने अनेक जन्मात केलेल्या दुष्कर्मामुळे होते. म्हणून आम्ही त्याला म्हणतो की कर्म आडवं आलं. अरे रे, याच्यावर देवांची सद्गुरूंची अनन्य कृपा झाली, पण त्याने केलेलं दुष्कर्म आडवं आलं. दुष्कर्म आडवं आलं म्हणजे काय, तर चांगल्या लाईनीला लागलेला असतो, मार्ग चालत असतो, पण काहीतरी एक वाईट गुण येतो आणि काहीतरी पापाचरण करून बसतो. तुम्हाला एक सांगू का, की पापाचं फळ मिळेल न मिळेल नंतर मिळेल, काय होईल ते होईल, पण पापाचं एक लवकर मिळणारं फळ आहे. नीट लक्षात ठेवा. कुठलं फळ आहे, तर पाप केल्याबरोबर तुम्हाला अत्यंत ग्लानीचा अनुभव येतो. तुम्ही स्वतःला सुद्धा तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहत नाही. साधना करतोय, नाम घेतोय, पण खोटं बोलला कोणाशी, पण तुम्हाला आतमध्ये बोचायला लागतं, अरे उगच बोललो. ते खोटं बोलण्याचं फळ मिळेल नंतर, पण तुम्ही जेवढ्या उंचीवर केलेला आत नाम घेत घेत तिथून थोडं खाली कोसळा आणि ते झालेलं पतन तुमच्या जीवाला लागेल. म्हणून पापाचं पहिलं फळ काय आहे, तर तुमच्या अंतःकरणामध्ये जे तुमचं स्थान वरती गेलेलं आहे त्या स्थानावरून तुम्हाला खाली पाडतात. तुमच्याकडून व्यभिचार घडला, तुमच्याकडून असत्य भाषण घडलं, तुमच्याकडून स्तेय चोरी घडली, काही कुठलंही. म्हणून नाम घेणाऱ्यामध्ये पहिलं लक्षण काय येत असेल महाराज, तर पहिलं लक्षण आहे नाम घेणारा पाप भीरू होतो. म्हणजे नाम घेणाऱ्याची पाप बुद्धी नष्ट होते. हे कुठे सांगितले, न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो न शुभामती भवन्ति कृत पुण्यानाम भक्तानाम पुरुषोत्तमे. ते श्री सूक्तामध्ये नाही म्हटलं, भक्तानाम श्री सूक्त जातीनाम असं म्हटलेलं आहे. पण हे विष्णू सहस्रनामामधलं फळ, जे पितामह भीष्मांनी संपूर्ण विष्णू सहस्रनाम जे बृहत आहे ना, मागे पुढे सुद्धा स्तोत्र आहेत विष्णू सहस्रनामाच्या, पूर्व पीठिका आणि उत्तरखंड असं दोन्ही वाचा, म्हणजे शेवटचं तुम्हाला फलश्रुती मधलं हे ओळख आहे. भक्तानाम पुरुषोत्तमे असं म्हटलेलं आहे. तुम्ही ज्याचं नाम घेता ते नाम ज्याचं आहे त्याच्यामध्ये जी लक्षणं आहेत ती लक्षणं सूक्ष्म अर्थाने तुमच्यात उतरायला लागतात. पहिलं लक्षण, नाम घेणारा पाप भीरू, म्हणजे पाप त्याच्या हातून आता घडत, नाम घेतोय आणि पाप करतोय, समजायचं नामापराध करतोय. दशनामापराध सांगितलेले. एक नाम घ्यायचं, संतांचा अपमान करायचं, नाम घ्यायचं, शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करायचं, नाम घ्यायचं, संतांच्या चारित्र्यावर बोट उठवायचं, नाम घ्यायचं, खोटं बोलायचं. नाम घेतल्यामुळं पाप नष्ट होतात, म्हणून नाम घेऊन पुन्हा पुन्हा पाप करायचं आणि पुन्हा नाम घ्यायचं. या सगळ्यांना नामापराध म्हटलेलं आहे. नाम तुमच्या आमच्यावरती अशीच पाप नष्ट करतं ज्या पापांची आता आपल्याला विस्मृती झालेली आहे. मागच्या जन्मात कुठे कुठे होळी पेटवली, कुठे शिवगा केला, आपल्याला माहिती आहे का? म्हणून भगवंतांना सांगितलंय की बाबा, यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानीच, म्हणजे मागे पुढे जे काही पाप घडली ती मला माहिती नाही देवा, याच्यातून तू मला सोड. अशी प्रार्थना केल्याबरोबर मुखातून जशी नामाची उबाळी बाहेर येते, आपली जिव्हा जसं नाम जप करायला लागते तशी तशी साधकाची पातक नष्ट. नाम संकीर्तन साधन पै सोपे,
जळतील पापे जन्मांतरीची, नाम घेणाऱ्याची पापं नष्ट व्हायला लागतात. आणि काय होतं तर ज्याची पापं नष्ट व्हायला लागतात त्याची बुद्धी पापभीरू होते. बुद्धी पापभीरू झाली की त्याच्या हातून सत्कर्म घडायला लागतात आणि सत्वगुण वाढायला लागतो. आणि नाम जप सतत सतत केल्यामुळे आता हे नाम त्याच्या वाणींवर अधिष्ठित होते. तर शास्त्राने असं सांगितलं, नीट लक्ष देऊ नये का, माणसाला 4 प्रकारचे देह आहेत आणि त्या देहांना 4 वाणी आहेत. 4 प्रकारचे देह कुठले तर मी तुम्हाला दिसतोय की नाही, या स्थूल देहाला म्हणायचं स्थूल देह. काय म्हणायचं? आणि या स्थूल देहाची जी वाणी तुम्ही ऐकताय ना त्याला म्हणायची वैखरी. काय म्हणायचं? समर्थ म्हणतात की प्रभाते मणी रामचिंतित पुढे वैखरी. वैखरी म्हणजे मुखातून पहिलं अक्षर ते काय म्हणतात की भगवंतांचं नाम घ्या, राम नाम घ्या असं ते म्हणतात. याला म्हणायचं स्थूल देह, त्याच्या वाणीला म्हणायचं वैखरी. त्याच्या आतमध्ये जो असतो त्याला म्हणायचं सूक्ष्म देह. म्हणा सूक्ष्म देहाच्या वाणीला म्हणायचं पश्यंती. म्हणा सूक्ष्म देहाची वाणी पश्यंती वाणी. त्या सूक्ष्म देहामध्ये कारण नावाचा देह आहे. कुठला देह? कारण. आणि त्या कारण नावाच्या देहाची वाणी मध्यमा वाणी. त्या देहाच्या आतमध्ये अजून एक देह आहे त्याला महाकारण देह म्हणायचं. कुठला देह आहे? त्या महाकारण देहाची परावाणी. तर साधक जसं जिभेवर नाम घ्यायला लागतो, वैखरीवर नाम घ्यायला लागतो, तेव्हा ते या स्थूल देहावर परिणाम करतात. या स्थूल देहामध्ये काही बदल व्हायला सुरुवात होतात. रोग नष्ट होणं, चेहऱ्यावर तेज येणं. पण आज मला एका साधकांनी विचारलं की असं खूप तेज येतं का, सुंदर दिसायला लागतो का? पण तुम्हाला खरं सांगतो, 7 दिवस एखाद्या काळ्या वांड्या मुलाला, मी नेहमी उदाहरण सांगतो, असं वेळा घेऊन इथं उभं केलं, आता काका तर गोरेच आहे, पण समजा माझ्यासारखा काळा कर्कट असं कावळ्यासारखा काकवर्णी मुलगा इथं उभा केला, 7 दिवस रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे दिगंबरा दिगंबरा, काय 7 दिवसांनी गोरा होईल का? असं होत नाही. त्यामुळं महाराज तेज येणं म्हणजे काळ्याचं गोरं होणं नाही. कारण सौंदर्याचं लक्षण परमार्थामध्ये देहाचा रंग अजिबात समजलेला नाहीये. ते तेज वेगळं असतं, ते ओळखणाऱ्यात पण तेजच पाहिजे, ते तेज पाहिजे, नाहीतर मग ओळखता येत नाही. मग फिरून लावली किती पण फिरून लावली, ती किती पण फिरवून लाव, तिथं काही उपयोग होणार नाही. तसलं गोरं काही कामाचं नाही. तर या स्थूल देहामध्ये बदल होतात. पण या स्थूल देहाच्या वैखरी वाणीतून केलेला नाम जपाचा एक तोटा आहे, पटकन आहे. कुठला तोटा आहे? तुम्ही म्हणाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ऐकू आलं? काय म्हणाल? तर मी जेवढ्यांना ऐकू जाईल एवढ्या वाणीत म्हणेल तेवढ्यांना या नाम जपाचं पुण्य निघून जाईल, पुण्य निघून जाईल. बरं एवढंच नाही तर आपण जिथे बसून नामस्मरण करतोय तिथं सूक्ष्म रूपाने डाकिनी, शाकिनी, पिशाचिनी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण हे सगळे असतात. त्यांनी जर तुमचं नाव ऐकलं मुखातून तर त्यांना अधिकार आहे तुमच्या नाम जपातला 4था हिस्सा काढून घ्यायचा पुण्याला. तर स्थूल देहातून वैखरी वाणीतून तुम्ही जो जप कराल तो जप तुम्हाला निम्माच प्राप्त होईल, म्हणून त्याचा प्रभाव कमी होईल. आता याच्या पुढचा जप आहे की वैखरी वाणीचा जप सिद्ध झाला, 1-2 लाख नाम जप झाला की मग आपोआप आतमध्ये नाम चालू होतं. तुम्ही असं जीभ न हलवता ओठ बंद करून नाम घ्यायला गेला ना, आतली वाणी नाम घेणार नाही. असं बडबड करेल आतमध्ये, ह्याला शिवाय दे, त्याला शिवाय दे, ह्याचा वचपा काढ, त्याचा, असं सगळं मनात चाललेलं असतं. पण नाम घे रे आतमध्ये, जीभ न हलवता रामकृष्ण हरी म्हणा. बरं जीभ न हलवता म्हणा, जप करायचा प्रयत्न करा, पटकन होईल का ते?
आता मला सवय आहे, तुम्हाला ऐकू गेला असं किती. तर तुम्हाला सांगतो की हे जप सिद्ध झालं ना, हे सिद्ध झाल्यानंतर आतली वाणी ते ऐकते. आतल्या वाणीला बाहेरच्या वाणीने आधी खूप नामजप ऐकवावा लागतो, तेव्हा ते ऐकते. हजारो वर्ष शिव्या देत आलो आपण अनेक जन्मामध्ये, तेव्हा कुठे त्या व्यवस्था बसल्या, त्याच्यावर PhD झाली. असे वेगवेगळे उद्योगधंदे आपल्याला जमायला लागले, ह्याला लुबाड त्याला लुबाड. असं तुम्ही करत नाही, पण जगामध्ये असं दिसतं ना, आहेत ना असे लोक पण. तर हे सगळं झालेलं ते अनेक जन्मातून. तसं नामाची कृपा आहे, कारण ते सद्गुरूंनी दिलेलं आहे ना. मग ते तुम्ही घेत गेलात की वैखरी वाणी तुमच्या आतल्या देहाला, म्हणजे सूक्ष्म देहाला सांगते. सूक्ष्म देहाची जी पश्यंती वाणी, ती पश्यंती वाणी नाम घ्यायला. मग आतमध्ये जप सुरू होतो, मग तो कोणाला ऐकू जात. मग त्या जपाचं तुम्हाला सगळं पुण्य मिळालं. मग त्या जपाचा पहिला परिणाम काय होतो, साधक फालतू गोष्टी बंद करा, बोलायचं बंद करा. ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, चौकात बस, हा ना तुमचं कसं चाललंय, सून मुलं बरी आहेत ना, ह्याचं वाटोळ होते. पण त्यासाठी हे सगळं जे बाहेरची घाण आहे ती बंद व्हायला, काही कोणाशी बोलायचं नाही. मला आतल्या जप करू द्या, माझा आनंद घेऊ द्या. आणि तो सगळा आतल्या वाणीवर नाम बसतं. आणि मग हे नाम पश्यंती वाणी मध्यमेकडे देते. आणि मध्यमेवर ज्याचं नाम चालतं त्याला सगळ्या सिद्धी लोळत घेतात. मग तो तासन तास एका जागी बसून फक्त नाम घेतो. आणि तुम्हाला सांगतो, नामाने पोट पण भरतं मग माणसाचं. भगवती जगदंबा पार्वती मातेला अपर्णा नाव आहे. अपर्णा अनेक वर्णाच्या पाटला पाटला समजले. ललिता सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र किती जणांना माहिती आहे? हा, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र कोणी रचलं माहितीये का? शाक्ताचे जे परमगुरु आहेत ते भगवान हयग्रीव. त्या भगवान हयग्रीवांनी अगस्त्य मुनींना भगवती जगदंबा ललिता त्रिपुर सुंदरीची 1000 नाम सांगितली. त्याच्यातलं एक नाम आहे अपर्णा अनेक वर्णाच्या पाटला पाटलावती. अपर्णा हे एक नाव आलेलं आहे. भगवान शंकरांना मिळवण्यासाठी भगवती पार्वती मातेने हिमालयाच्या उच्च अशा शिखरावर जाऊन, तुहिनाचल संस्थिता म्हणजे बर्फाच्छादित पर्वतावर जाऊन भागाच्या कातडीवर बसून भगवंतांच्या बीज मंत्राचा जप करायला सुरुवात केली. सुरुवातीला बेलफळं खाल्ली, त्यानंतर त्याचाही त्याग केला. त्यानंतर भगवतीने फक्त बिल्वपत्राचं ग्रहण केलं, ते सुद्धा सोडलं. पर्ण खात होती म्हणून पर्ण खाणं सोडलं आणि आता वायुभक्षण करू लागली म्हणून अपर्णा हे नाव पडलं. हे भगवतीचं अपर्णा नाव भगवतीने बिल्वपत्र खाऊन नाम जप केला, या नामानेच तिला दिलेलं आहे. म्हणून नामाचा एवढा मोठा महिमा आहे की हे नाम तुमच्या आतमधली काळजी घ्यायला लागेल. मग तुम्हाला फार भूक लागत नाही, फार बसबस हे तळून खा, ते तळून खा, हे खा, ते खा, असं सारखं खावं असं वाटतं ना. पोट नको म्हणतं ते माणसाचं काय आहे तुम्हाला सांगतो. जीभ आणि पोट. आमचे मामा महाराज म्हणायचे की माणसाच्या 2 बायका आहेत. जीभ ही ठेवलेली बायको आहे आणि पोट ही लग्नाची बायको आहे. पण माणूस हिचं ऐकतो, ह्याचं ऐकत नाही. हे पोट म्हणतं, ही लग्नाची बायको म्हणते बाद झालं बाद झालं, ही म्हणते और लाव और और. असं ऐकत नाही ह्याचं. ह्या वाणीत त्याचंच ऐकतात ज्यांच्या वाणीने नाम घेतलं. लक्षात घ्या, एक एक वाक्य घ्या. मी फालतू काही बोलत नाहीये, तुम्हाला क्षमा करा, मी हसवलं पण नाही, आज सगळं नामावरच बोललं. पण हे फार गरजेचं आहे. तुम्ही साधना नाही कराल तर तुम्हाला अनुभूती कशी येणार दिगंबरा? अनुभूती नाही आली तर तुम्ही साधनेत टिकणार नाही. एक दिवस निराशा होईल, मग पुन्हा वडापावचं दुकान थाटून बसायचं.
एवढ्या दिवस आम्ही टाळ फुटले, भजन केलं, पण काय मिळालं नाही. अरे तिथे फक्त तू खाण्यासाठीच गेला होता. वेगवेगळे पदार्थच तुला खायला मिळाले. तू आतले जे पदार्थ मिळतात ते खाल्लेच नाही. असं तुम्हाला सांगतो. ते नामवरती गेलं की शेवटी नाम परावाणीवर जातं. आणि नामाचे देह असतात, 4 देह. नामाला किती देह आहेत? पहिला देह नामाचा, त्याला म्हणायचं स्थूल देह नामाचा. म्हणजे मी म्हटलं श्रीराम, ऐकू आलं ना? मी मनात म्हटलं श्रीराम, मनात म्हटलं, ऐकू येईल तुम्हाला? तर मनातून जे म्हटलं ना, पण म्हटलं त्याला, आणि तुम्हाला जे ऐकू आलं त्याला म्हणायचं नामाचा स्थूल देह. काय म्हणायचं? त्याच्यानंतर नामाचा पुढचा देह जो आहे त्याला म्हणायचं नामाचा घोष देह. कुठला देह म्हणायचा? पहिला जो देह आहे तो अक्षर देह, म्हणजे काहीतरी अक्षर आहे. श्रीराम हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही लिहू शकता. ह्याला म्हणायचं अक्षर देह. हा अक्षर देह वैखरी बरोबर असतो जोपर्यंत ऐकूया. हा गळून पडतो, नंतर पुढे जातो घोष देह राहतो, त्याच्या पुढे जातो प्रणव देह राहतो, आणि त्याच्या पुढे परावाणीवर गेला की नाद देह शिल्लक राहतो. केवळ जो ओंकार आहे प्रणव, तो नामाचा भाग शिल्लक राहतो. हा फार सूक्ष्म भाग आहे. आपण उद्या वाटलं तर याच्यातले स्तर पाहूया. हे फार आवडतला भाग आहे, पण तुम्हाला फार जाता जाता तोटक प्रकाराने सांगितलं. आता नाम जपाचा एवढा महिमा आहे की हे नाम जपण्याची विधी आणि क्लुप्ती आपल्याला कोण सांगतात? तर सद्गुरू सांगतात. गुरु वीणा तू जगती नाही, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय ही विद्या प्राप्त होत नाही. म्हणून नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नाम घ्या जाणवणी नाना काही. असं नाम आपण सतत घेतलं पाहिजे. आपल्या मुखात हे नाम बसेल तर आपल्यावर भगवंतांची पूर्ण कृपा होईल. आणि अशी कृपा आपल्या जवळ झाली की सद्गुरू आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं प्रकटीकरण नक्की करतील. असं भगवंतांचं पवित्र नाम आपण थोडं जपूया. पुढे एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाला विराम देतो. सर्वांच्या मुखातून भगवंतांचं नाम यावं आणि सगळ्यांच्या हातांनी टाळीची सेवा करावी. ही सेवा केली की ही सेवा करायची वेळ येत, ही सेवा करूया.
या ठिकाणी आज थोडासा ताप होता मला, थोडासा प्रवास करून आल्यामुळे थोडासाच ताप होता बरं काय. सगळ्यात मोठी कृपा आहे की भवताप नाहीये, हा देहाचा ताप आहे. देहाला ताप आला की ऐसा सद्गुरू वैद्य गाढा, त्यांच्याकडे जायचं, ते करतात बरोबर, करून घेतात. म्हणजे सगळ्यांचे बाप आहेत, ते सगळ्यांची आई पण आहे. त्यामुळं झालेली सेवा या त्रिमूर्तीच्या चरणी अर्पण करून अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. गर्दी आणि दर्दी दोन्ही पण आहे, पण गर्दी नकोच, दर्दी लोक पाहिजे आणि दर्दी लोक इथे आहेत. सगळ्यांना एक विनंती आहे, उद्या येताना थोडंसं लवकर या, कारण नंतर जेव्हा आपण येतो आपल्या आधी देव येऊन बसलेले असतात गादीवर, मग आपण कुठेतरी तुडवत येतो त्यांना. आधी बसलो की मग नंतर देव येऊन कुठे कुठे बसतात, असं ती एक विनंती. आजच्या कीर्तनावर कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील, उद्या त्यांनी लिहून माझ्याकडे आणून द्या, म्हणजे कीर्तनात आपल्याला तसे तसे विषय मांडता येतील. काहीतरी वेगळं प्रदर्शन करण्यापेक्षा तुमच्या आमच्या मनामध्ये साधना करताना जे काही संशय आहेत, जे काही भेद आहेत, ते भगवंतांच्या कृपेने दूर व्हावेत, असं शास्त्रातून उत्तर, सद्गुरूंच्या परंपरेतून उत्तर. सगळ्यांची परंपरा एकच असते, एकच डॉक्टर सगळ्या नगराला पुरत नाही ना, सगळीकडे गल्लोगल्ली डॉक्टर पाहिजे असतात. तसं सद्गुरू रूपाने सगळीकडे देव असतो, सगळ्यांचे पण बाप एकच असतो, सगळ्यांचा हाय कमांड एकच असतं, सगळ्यांचं एकच आहे.
तसं आपण सगळेजण त्याचेच अंश आहोत. त्याचं गुणगान त्याचं चिंतन करूयात. त्याला शरण जाऊयात. वाणीला विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम. जय विठ्ठल जय माऊली ज्ञानेश्वर